मराठा सर्वेक्षणादरम्यान शिक्षकाला मारहाण केली गेली। यवतमाळमधल्या जिजाऊ नगर येथील ही घटना आहे। मारहाण करणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। मराठा सर्वेक्षणादरम्यान गेलेल्या शिक्षकाला मारहाण केली गेली आहे। यवतमाळमधल्या जिजाऊ नगर येथील घटना आहे। मारहाण करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सर्वत्रच आता सर्वेक्षण सुरू आहे। या दरम्यान शिक्षकाला मारहाण केली गेली आहे। यवतमाळमधल्या जिजाऊ नगर येथील ही घटना आहे। मारहाण करणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। 31 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण हे करण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि सर्वेक्षणाला गेलेल्या शिक्षकाला मारहाण केली गेली आहे। मारहाण करणाऱ्या विरोधात आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। यवतमाळमधल्या जिजाऊ नगर येथील ही घटना आहे। मराठा सर्वेक्षणादरम्यान गेलेल्या शिक्षकाला मारहाण केली गेली आहे। सध्या मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला शिक्षकांची मदत ही घेतली जाते। या शिक्षकाला यवतमाळमध्ये मारहाण केली गेली आहे। मारहाण करणाऱ्या विरोधात आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी संदेश कान्हू आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। संदेश, काय अधिकची माहिती? नीलम, यवतमाळमध्ये मराठा मागासलेल्या तपासणीचा जो सर्वे सुरू आहे तो प्रशासनाकडून सर्वे सुरू आहे। त्यासाठी ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या शिक्षकांना मारहाण करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील जिजाऊ नगर भागातील हा प्रकार आहे आणि महापुरुषांबद्दल सुद्धा या लोकांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय। संदीप पात्रे आणि अमोल बाबरे या शिक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। त्यांना या सर्वे दरम्यान मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि तशा प्रकारची जी तक्रार आहे ती रीतसर तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतलेली आहे। या संबंधी संपूर्ण जे आहे ते पोलीस तपास करत आहेत आणि संबंधित घटनेमुळे एक संताप व्यक्त होतोय शिक्षकांमध्ये। येत्या काळात शिक्षकांकडून आंदोलन सुद्धा करण्यात येणार असल्याचं सुद्धा कळत आहे। नीलम, संदेश, नेमकी ही नाराजी का व्यक्त करण्यात येते? कसला राग काढण्यात आला आणि काय कारण आहे मारहाण करण्याचं? निश्चितच याचा संपूर्ण तपास जे आहे ते पोलीस करत आहे। पोलीस सूत्रांकडून अद्यापर्यंत या घटनेची कारण काय असेल याचं आतापर्यंत उलगडा झालेला नाहीये। मात्र पोलीस कसून चौकशी करून तपास करत आहेत। नीलम, धन्यवाद संदेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।